अपॉन x dy अपॉन dx इज इक्वल्स टू tan इनवर्स x डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. काय करतो आपण, सेम व्हेरिएबल सेम साईडला. मग काय करतो, काय करू आपण इथं अरेंजमेंट, इथं आपण हे काय करू अरेंजमेंट, सेम व्हेरिएबल सेम साईडला इंटिग्रेट केलं. y इज इक्वल्स टू इथं आहे आता प्रोडक्ट, एक आहे फंक्शन आपलं अल्जेब्रिक आणि एक आहे इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक. मला ऑर्डर माहिती आहे, काय ऑर्डर, ऑर्डर काय असते, I L A T E. ऑर्डर म्हणजे काय, तर पहिलं फंक्शन माझं अल्जेब्रिक हे असेल इथे, दुसरं फंक्शन इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे इथे. म्हणजे याची ऑर्डर काय असते, जो फर्स्ट येईल तो u, जो सेकंड असेल तो v. ठीक आहे, या ऑर्डर मध्ये. तर u काय माझ्याकडे इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक आहे. मग मला फॉर्म्युला काय माहिती आहे, u v इज इक्वल्स टू u इंटिग्रेशन v मायनस इंटिग्रेशन ऑफ u डेरिव्हेटिव्ह, u चा डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ v या ब्रॅकेटचं परत इंटिग्रेशन, अशा वाटतं फॉर्म्युला इथे माहिती आहे. मग u काय माझ्याकडे x आहे, सॉरी टॅन इनवर्स x आहे. मग काय केलं मी, टॅन इनवर्स x ॲज इट इज बाहेर ब्रॅकेटच्या पुटअप केला. इंटिग्रेशन ऑफ v दॅट इज इंटिग्रेशन ऑफ x किती आहे, x स्क्वेअर अपॉन 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता u चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, दॅट इज टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ p किती आलं होतं माझं, त्याचंच परत आपलं इंटिग्रेशन घ्यायचं आहे याच्या प्रोडक्ट मध्ये. ठीक आहे, dx इथपर्यंत आलं. त्याला काय करू आपण, रिअरेंज करू, x स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स x मायनस 1 अपॉन 2 इंटिग्रेशन x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x स्क्वेअर dx. ठीक आहे, आता हे तर माझ्याकडे आन्सरच आहे, पण इथं जे इंटिग्रेशन आहे याच्यामध्ये काय आहे, एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. कधी इंटिग्रेशन मध्ये काय करायचं, व्हेरिएबल हा जर आपल्याला करता आलं तर व्हेरिएबल फक्त डिनॉमिनेटरला शिफ्ट करायचा. म्हणजे हा एक्स स्क्वेअर जो आहे ह्याला मी इथे एलिमिनेट करू शकतो. कसा, तर याला मी 1 प्लस करणार मायनस 1 करणार, म्हणजे जेणेकरून काय होत, 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर ज्यावेळेस मी सेपरेट करेल, म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन 2 हा झाला टॅन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 2. आता इथं मी ज्या वेळेस 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx असेल, इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. हा एलिमिनेट का करायचा होता, कारण ज्यावेळेस मी हा एक्स स्क्वेअर इथून एलिमिनेट करेल त्यावेळेस मला इथं सिंपल टॅन इनवर्स एक्स भेटेल आणि त्या ऑटोमॅटिक काय होणार आहे, तर कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथं काय भेटेल, एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 2. आता इथं कॅन्सल झाल्यामुळे काय, फक्त इथे डायरेक्ट मला मिळाला dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल्स टू, हा किती आता, एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 2. आता सिंपल काय आला, एक्स मायनस हा काय आला, टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, इथपर्यंत आलं आपलं आन्सर. इज इक्वल्स टू प्लस सी घेऊ, म्हणजे हा होईल एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स एक्स मायनस एक्स अपॉन 2 प्लस टॅन इनवर्स एक्स इंटू 1 अपॉन 2 प्लस सी. हा काय म्हणजे y ची व्हॅल्यू आहे. मग मी काय करतो, y ला 2 न मल्टिप्लाय करतो ओव्हरऑल इक्वेशन, तर 2y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस 2c ला मी परत k म्हटलं तरी चालेल, कारण तो कॉन्स्टंटच येणार आहे. सो 2y इज इक्वल्स टू, हे काय बनलं माझ्याकडे, एक्स स्क्वेअर प्लस 1 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस एक्स प्लस k. हे असेल माझं आन्सर.